अस्तित्व कायम राहिलं पाहिजे आणि मुंबई ही मराठी आहे, तिचं मराठीचं जे अस्तित्व आहे ते सुद्धा कायम राहिलं पाहिजे, ही शिवसेनेची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. सर, या प्रकारच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या बाहेरच्या तुमच्या मित्र पक्षाचे नेते असे येतात आणि अशी वादग्रस्त वक्तव्य करतात, त्याच्यामुळे एक वेगळा संदेश जनमानसात तो मुंबईकरांमध्ये जातो. असं कुठलंही होता कामा नये असं मला वाटतं, परंतु चुकीने एखादं वक्तव्य बाहेर पडलं तरी त्याचा आधार घेऊन आजच संजय राऊतजींनी सुद्धा याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि मुंबई महाराष्ट्राचीच कायम राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच मुंबई महाराष्ट्रापासून सोडली जाणार याबाबतचं ठाकरे बंधूंकडे सातत्याने विधान केलं जात होतं. मुंबईकरांना देखील तशाच प्रकारे ते लोक आव्हान करत होते. निवडणूक ज्यावेळेस भाजपचे असे बाहेरचे नेते येऊन याबाबत वक्तव्य करतात तेव्हा त्याला दुजोरा होतो आणि जे जनमानस आहे त्यांच्यामध्ये माणसामध्ये कुठेतरी दुविधा निर्माण होते मुंबईकरांमध्ये. नाही, नेहमी इलेक्शन आलं की हा मुंबईचा विषय उठवला जातो. या स्टेटमेंटमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार असं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे. मुंबईमध्ये भारतातली सगळीच लोक येत असतात, कारण ती भारताची आर्थिक राजधानी आहे आणि याच्या पलीकडे वेगळा अर्थ त्याच्यामधून काढणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. सर, अंमरनाथमध्ये आपण सत्ता प्रस्थापित करतो. राष्ट्रवादी अजित पवार यांचे 4 नगरसेवक आपण दोन्ही सत्ता प्रस्थापित करत होतो. याआधी भाजपने सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र तो डाव श्रीकांत शिंदे यांनी हाणून पाडून आता भाजप आपल्या शिवसेना सत्ता स्थापन करतो. खरं तर शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे भाजपने स्वतःहून शिवसेनेबरोबर युतीचा धर्म पाळून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणं योग्य होतं. तसा प्रस्तावसुद्धा आमच्या पक्षाकडून दिला गेला होता, परंतु ते न झाल्यामुळे आता स्वतंत्रपणे ही सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचं निवडणुकीच्या वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते की युती धर्म जो तो पाळला जात नाहीये. अनेक वेळा एकामेकाचं व्यवस्थित ज्याचं कुडबरी करताना आपल्याला दिसतं. आमचं शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही युती धर्माचं नेहमी पालन करतो आणि यापुढे सुद्धा तसं पालन करत राहू. प्रस्ताव तर आम्ही दिलेला होता, याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला त्या ठिकाणी भाजपबरोबरच सत्ता स्थापन करायची होती, परंतु भाजपकडून रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे त्यामुळे आताचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करतात. कालही ते एकनाथ शिंदे यांच्याबाबत भ्रष्टाचारावर म्हणाले की ते भ्रष्टाचारी नेते आणि या भ्रष्टाचारामुळे त्यांना तुरुंगात जावं लागेल. एक ज्येष्ठ नेते भाजप भारतीय जनता पक्षाचे आणि अशा प्रकारे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती त्यांचा आरोप आहे. त्यांनी अशा तऱ्हेची स्टेटमेंट करणं अत्यंत चुकीचं आहे. शेवटी सत्तेमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत आणि निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीमध्ये त्याचा फायदा हवा म्हणून अशी काही स्टेटमेंट करणं अत्यंत चुकीची बाब आहे आणि हे असं होता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. फिलहाल मुंबई शहर में कई ऐसी होर्डिंग्स नजर आ रही, खासकर यूपी और मनसे की, जहाँ में बाला साहब ठाकरे बैठे हुए बीच में और दोनों के कंधे से हाथ रखा हुआ है राजभवन। उसका एक नारा दिया गया है कि हाँ ये ठाकरे का शब्द है, तो कहीं ना कहीं बाला साहब ठाकरे इतनी सारी पॉलिटिक्स और उसको इनकैश करने की कोशिश दोनों नेता करना उनसे। और आपको मालूम है कि बाला साहब ने खुद कहा था कि अगर कभी ऐसा वक्त आ जाए कि जब कांग्रेस के साथ जाना पड़े तो वो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.